हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा आहात सगळे? गुड मॉर्निंग. सकाळच्या 11 वाजता मी गुड मॉर्निंग म्हणतो. ऑलमोस्ट 11 वाजलेले आहेत. बट आत्तापर्यंत व्लॉग न करायच्या मागची रिझन की कामं चाललेली आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना आत्ताचा ब्लॉग खूप आवडला आहे जो एडिट केलेला होता. थँक्यू. लेट स्टार्ट आवर टुडेज ब्लॉग. स्टार्ट केलेला केव्हा आणि मी बोलतोय तुमच्याशी केव्हा, तर मध्ये घरी जाऊन आलो. आता जस्ट जेवण झाले आणि आता तयारी चालू झाली आपल्या भक्तिवदन जीवन शिक्षण गुरुकुलला जाण्यासाठी. आणि आज तिथं मला ते गाणं कंप्लीट करायचं आहे, महाभारत. आणि आय एम लिटरली कन्फ्युज्ड व्हॉट टू सेट अँड हाऊ टू सेट. बघूया तिथं गेल्यावर तुम्हाला बघायला मिळेलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं गाईज, तुम्ही मला सांगा आत्ता तुम्ही पुष्पा 2चा ट्रेलर बघितला की नाही. बघितला नसेल तर बघून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा वाटला. सो प्लीज वॉच दॅट. अँड आता मी ती गाणं एक दोनदा ऐकतो आणि निघतो. मग तिथं गेल्यावर भक्तिवेदांत जीवन शिक्षण गुरुकुलमधला सीन बघायला मिळेल ह्याच्यानंतर. इट्स 8:19 म्हणजे ऑलमोस्ट 8:15 8:30 होत आलेले आहेत किंवा होणार आहेत. आणि मी आत्ता तुमच्याशी बोलतोय. मिरर इमेज आहे म्हणजे फॅन बंद करून बोलतोय तुमच्याशी. बिकॉज आज माईक नाही आहे आणि मी आहे घरी. आणि होपफुली माझ्याकडं माझा मिनी ट्रायपॉड आहे जेणेकरून मी तुमच्याशी बोलतोय. आता तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली दिवसभरात काय काय झालं आणि मी तुमच्याशी आत्ता निवांत कसं काय बोलू शकतो किंवा काय काय करत होतो ते सगळं ऐकून घ्या. म्हणजे मग मी तुम्हाला आजच्या बोनस डक्सकडे घेऊन जातो. सो फर्स्टली आज माझं कंप्लीट काम चाललेलं होतं. माझ्या
इन्स्टिट्यूटच्या नवीन प्रोग्रेस आयडियाज म्हणूयात किंवा एक पाथ म्हणून त्या गोष्टीवर काम करत होतो. आणि त्याच पाथवर जाता जाता एक छोटीशी क्रिएटिव्हिटी केली मी. माझ्या स्टुडंट्सला मी पुढं घेऊन जाण्यासाठी एक 10 days चॅलेंज मी स्टार्ट केलेलं आहे. ह्या 10 days चॅलेंजमध्ये त्यांना वेगवेगळे टास्क दिलेले आहेत आणि ते टास्क त्यांनी कंप्लीट करून मला आफ्टर 10 days विदिन 10 days काही दाखवायचे आहेत. सो आजपासून तो 10 day चॅलेंज चालू होतोय. आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग 25 नोव्हेंबरपासून हे टास्क आपल्याला बघायला मिळणार आहेत. तोपर्यंत त्यांना प्रिपरेशनसाठी टाईम दिलेला आहे. मी त्या टास्कबद्दल तुम्हाला डिटेल्स किंवा त्या स्टुडंट्सबद्दल सगळे डिटेल्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल, जेव्हा हे ब्लॉग ते बघतील आणि त्यांच्याकडून मला क्लीन शीट मिळेल की आय कॅन टेल दिस ऑल थिंग्स विथ यू, आय कॅन शेअर ऑल दिस थिंग्स विथ यू. जर त्यांच्याकडनं मला क्लीन शीट मिळाली तर मी पुढं कंटिन्यू करेल. पण ते मला प्लॅन करायला माझा दिवस गेला, हाफ डे आय विल से. त्यानंतर भक्तिवेदांतमध्ये नवीन कोरिओग्राफी करायची होती. थँक गॉड मी कंप्लीट केली ती कोरिओग्राफी. म्हणजे ऑलमोस्ट 99% गाणं कंप्लीट झालेलं आहे. 1% फिनिशिंग नाही, 0.5% फिनिशिंग आणि 0.5% छोटे मोठे टच द्यायचे मला त्याला, जे चेंजेस करणं गरजेचं नाही. आय एम ओके विथ दॅट बिकॉज सम choreographies and some dance styles are different from my syllabus and I have to just go out of my syllabus sometimes. But एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची गाईज की मी जसं कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की डान्स शिकत राहा, तुमच्याकडे सर्टिफिकेट्स पाहिजेत, तुमच्याकडे सिलेबस पाहिजे, तर तुम्ही पुढे शिकू शकता किंवा तुम्ही पुढे करिअर करू शकता. ट्रस्ट मी अपॉन दिस गाईज. जे काही मी आता इथनं पुढे तुम्हाला सांगतोय ते कारण कालच्याच व्लॉगचं कंटेंट आज मला तुम्हाला पुढे घेऊन जायला खूप आनंद होतोय. ते म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलेलं की तुमचे सर्टिफिकेट्स, तुमचा सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे. तो लाईफमध्ये मला कसा इम्पॉर्टंट होतोय बघा. मी भक्तिवेदांत जीवन शिक्षण गुरुकुलमध्ये ॲज अ डान्स कोरिओग्राफर म्हणून गेस्ट टीचर आहे किंवा यू कॅन कॉल मी गेस्ट लेक्चरर ऑल्सो. In such a way, I have to teach them some choreographies or some styles in that manner which they want. म्हणजे मला काही भजन्स, काही गीत्स आहेत, रिजनल अँड रिच्युअल आहेत जे माझ्या डान्सच्या फॉर्ममध्ये नाहीत आहेत. लाईक आय हॅव लर्न more than 60 international dance forms, but whatever I am teaching them, this is not the part of my dance styles, whatever I have learned. But though I can do that because of these basics of these dance styles basics. म्हणजे ह्या जे 60 डान्स स्टाईल शिकलो त्याच्यातनं मला नवीन नवीन क्रिएटिव्हिटी करता येते जे त्यांना मी ह्या डान्सला यूज करू शकतो. सो दिस इज हाऊ you can use your syllabus and certifications in these cases. तुम्हाला अशा पद्धतीचं उपयोगी होऊ शकतं त्याच्यात आणि खूप चांगल्या पद्धतीने हे मी करतो असं त्यांचं म्हणणं आहे. टचवूड की हे असंच राहावं कारण काहीतरी नवीन मलाही शिकायला मिळतं, काही नवीन त्यांना बघायला मिळतं माझ्याकडनं. इट ऑलवेज डिपेंड्स अपॉन क्वालिटी. तुमच्या क्वालिटीवर सगळं राहतं. आणि आय विल ॲड वन मोर थिंग, अपब्रिंगिंग. तुमची अपब्रिंगिंग सुद्धा तुमच्या कलेला पुढे घेऊन जाऊ शकते. सो मी ह्याच्यावर जास्ती बोर करत नाही कारण मला तुम्हाला अजून पुढं सांगायचं की मग भक्तिवेदांतमध्ये माझं ते काम झालं कोरिओग्राफीचं वगैरे. तिथून आलो आणि मी माझ्या मीटिंगला बसलो. आजपासून माझे 4 दिवस युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेस लेक्चर्स आहेत इव्हिनिंगला. सो आय विल बी ॲट माय दिस प्लेस ॲट इव्हिनिंग. आणि मग तुम्हाला माझे ब्लॉग्स असेच बघायला मिळणार आहेत आजपासून 4 दिवस संध्याकाळचे. आणि फायनली आजचा माझा तो मीटिंग सक्सेसफुल झाली 98%. 2% I have some doubts, but definitely I will clear it by practicing and attending one more session in next month, because next month मध्ये हे परत रिपीट होणार आहे with some new teachers and new guidelines. मग तेव्हा मी एकदा बसायचा प्रयत्न करेल. देन डेफिनेटली ट्रस्ट मी गाईज 100% माझं हे काम होऊन जाईल. अँड दिस आय एम टॉकिंग अबाउट वेलनेस कोच. जी हां, आय वॉन्ट टू बी नाव वेलनेस कोच. आय एम द कोरिओग्राफर. Sorry, I am the international certified choreographer, a film director, and now I am going to become the wellness coach. अपन wellness coach बनने वाले हैं. सबको हेल्दी और वेल्दी बनाएंगे,
सबको डांस करियर करना है वो करवाएंगे, एक्टिंग में करियर करना है वो करवाएंगे, वट एवर यू वॉन्ट आई विल बी देयर फॉर यू। सो उसके लिए मुझे एक काम करना पड़ता है, और सबसे इम्पोर्टेंट राज की बात, मुझे अच्छा लगता है, दैट्स वाई आई एम डूइंग। ये किसी के लिए नहीं, आई एम डूइंग फॉर माई सेल्फ, बट मेरे से किसी और का फायदा होता है, सो इट्स गुड फॉर एव्हरीवन। हेल्थच्या विषयावर बोलायचं असेल तर मी नेक्स्ट वीकमध्ये जो आपल्याला ठरलेलं होतं, जर कालचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर ह्या आठवड्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये करा टाईप की तुम्हाला कुठल्या विषयावर आवडेल ऐकायला, किंवा मी हेल्थचा टॉपिक चूज करू, किंवा अजून काय माझ्या डोक्यात येते ते बघू आपण. सो लेट स्टार्ट आवर टुडेज बोनस डक्स. तुमचा कालचा क्वेश्चन होता, भारतामध्ये कुठं सगळ्यात मोठं बर्ड स्कल्पचर आहे, तर जटायूज अर्थ सेंटर, केरला. दॅट इज द आन्सर माय डिअर फ्रेंड्स. आजचा न्यू क्वेश्चन, ऍक्टिंग बद्दल विचारू की इंडिया बद्दल विचारू? आज इंडिया बद्दल विचारतो, ऍक्टिंग बद्दल उद्या विचारतो. विच इंडियन सिटी इज ऑल्सो नोन ॲज सिटी ऑफ लेक्स? तुम्ही प्रश्न नीट ऐकात आणि त्याचं उत्तर तुम्ही द्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. प्रश्न आहे, विच इंडियन सिटी इज ऑल्सो नोन ॲज द सिटी ऑफ लेक्स? त्याचं उत्तर तुमच्याकडनं हवं आहे. सो दॅट्स इट, वी विल एंड दिस व्लॉग हियर. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. इफ यू वॉच दिस वीडियो टिल हियर फॉर व्हाट्स रीजन, प्लीज लाइक कर देना, नहीं हो तो सब्सक्राइब कर देना. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल हियर. विल अगले व्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, कीप स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग D&D with Piyush. Bye.